पाटण तालुक्यातल्या एकूणच आणि माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा जर विचार केला तर अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. मी निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान जसं सांगितलेलं होतं की निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं एकदा निवडणूक हातात घेतली की कशा पद्धतीनं त्याचा निकाल येतो हे कालच्या निकालावरनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर, जनसंपर्काच्या मुद्द्यावर, सर्वसामान्य लोकांच्या सुखादुःखात अडीअडचणीला त्यांना मदतीला धावून जातो मी माझे कार्यकर्ते, ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेनं सामान्य लोकांनी विचार केला आणि मतदारसंघात असणाऱ्या बलाढ्य धनशक्तीच्या विरोधामध्ये सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन हा विजय मिळवलेला आहे. मी मगाशी सांगितलं की मी रात्री उशीरपर्यंत आणि अजूनही मी मतदारसंघातच आहे, मी साताऱ्याला गेलेलो नाही आणि माझी कोणाशी चर्चा देखील झालेली नाही. त्यामुळं जोपर्यंत चर्चा कोणाशी होत नाही या संदर्भात तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जसं जसं चर्चा होतील त्याप्रमाणे मग बघू पुढं काय होते ते. काल बघा त्यांनी काय काय वक्तव्य केलं, टांगापलटी काय म्हटले, कुणी येऊन इथं पालकमंत्री नेमले, कुणी येऊन इथं पॅकेज, विशेष पॅकेज, डबल पॅकेज, ती पॅकेज दिली. पण काय त्याचा परिणाम झाला? हा मतदारसंघ स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय आबासाहेब यांच्या विचारावर चालणारा मतदारसंघ आहे. देसाई परिवाराच्या 4 पिढ्या जनसेवेमध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही आहोत. पिढ्यानपिढ्याचं आमच्या परिवाराचं या तालुक्यातल्या जनतेबरोबरचं नातं आहे. हा तालुका कुटुंब मानून आम्ही देसाई परिवारानं काम केलेलं आहे. त्यामुळं असं कुणाचं डबल टिबल पॅकेज, कुणी दुसरा पालकमंत्री नेमला इथं आणून आणि कुणी काय टांगा पालटी आणि घोडे काय म्हणले फरार, ह्या अशा गोष्टीचे किती जरी वक्तव्य केले तरी आमच्या मतदारसंघातली जनता अशा पद्धतीच्या वक्तव्याला बिलकुल थारा देत नाही. आणि मी म्हणलं तसं जनता आमच्या पाठीची आहे. त्यामुळे असे किती नेते आले आणि किती वक्तव्य केली तरी त्याची आम्हाला चिंता करण्याची गरज नाही.